दोन फलंदाज मैदानामध्ये उतरले, योगेश आणि गणेश. या स्पर्धेदरम्यानचा पहिला षटकार ज्या फलंदाजाने खेचला होता तोच गणेश राऊळ आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. सोबतीला आहे त्याच तोडीचा, त्याच तडाखेबंद फलंदाज, अष्टपैलू खेळाडू योगेश राऊळ. डावखुरी शैली पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश नामक गोलंदाजाची वर्णी लागली जाते. पहिला चेंडू पाहूया कोण खेळतोय. निश्चितच स्ट्राईकवर दिसतोय आपल्याला गणेश. पहिला गणेश राऊळ स्पर्धेदरम्यानचा पहिला षटकार याच्या बॅटमधनं आला होता, पाहिला गेला होता साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये. तोच गणेश राऊळ पहिल्या चेंडूचा सामना करेल. पंचांनी सामना चालू करून घ्या कृपया. रुपेश नामक गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर गणेश. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज, फलंदाज सज्ज, गोलंदाज. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हळूवार तटावतोय, मिळवतोय एकेरी धाव. धाव संख्येचा शुभारंभ केला जातोय गणेश मार्फत. आंदुर्ले बॉयज विरुद्ध स्वामी समर्थ पाठ शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. पहिला चेंडू समाप्त आणि धाव फलक आहे 1 धावा. पुढील चेंडू दुसरा चेंडू. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता पण थोडासा दिशा भरकटतोय चेंडू. रुपेशला दंडित केलं जातंय की तुला हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. पंच अवांतर म्हणून घोषित करतायत. अवांतर स्वरूपाची धाव म्हणजे धाव आहे 2. पुढील चेंडूवर 1 धाव. 2 चेंडू समाप्त झाले आतापर्यंत आणि धाव फलक आहे 3 धावा. आंदुर्ले बॉयज संघ प्रथम फलंदाजी करतो या शेवटच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान. षटकातील पुढील चेंडू. फटका येतोय, फटका येतोय, फटका थोडासा वरनं जातोय. 1च धाव मिळेल या फटक्यावर. एकेरी धावेने धाव फलक हल्लं जात आहे. धावा बनतायत 4 धावा 3 चेंडूच्या अखेरीस. दरम्यान स्ट्राईक सुद्धा रोटेट केली जाते. स्ट्राईकवर येतोय डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज योगेश राऊळ, मॅन फ्रॉम आंदुर्ले. धावसंख्या आहे 4 धावा. षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सामना करतो योगेश. हा चेंडू निश्चितच पंच दोन्ही हात समांतर करतायत म्हणजे हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. धावफलक हल्लं जात आहे अवांतर धावेने. 3 चेंडू समाप्त आणि 5 अशी धावसंख्या. सुरेख तटावतोय, एकेरी धाव मिळवतोय संघासाठी. पुढील चेंडू. रुपेश नामक गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर दिसतंय. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली झालेली आहे आणि धावफलक आहे 6 धावा. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक पुन्हा एकदा हलतय. धावफलक बनतय 7 धावा. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील रुपेश यांचा. पुन्हा एकदा योगेशसाठी. योगेश काय करतोय पुढे तर सरसावलाय पण टॅप स्वरूपाचा फटका आलाय. 1च धाव या चेंडूवर मिळेल. पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावफलक आहे 8 धावा.
दुसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवर दिसतोय आपल्याला संतोष राऊळ. सामना करेल अंदुर्ले गावचा सुपुत्र योगेश राऊळ. सलामीला आलेला हा फलंदाज. सोबत आहे योगेशच्या सोबतीला गणेश. योगेश आणि गणेश जोडगोई अजूनही मैदानामध्ये शाबूत दिसते. आतापर्यंत धावफलक आहे 8 धावांवर. दुसरं षटक लगेचच चालू होईल. संतोषाचा पहिला चेंडू योगेश साठी. योगेशचा फुलटॉचा चेंडू पंच नो घोषित करतायत. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय म्हणजेच नो चेंडू. अवांतर स्वरूपाने दुसऱ्या षटकाची सुरुवात. धावफलक हल्ला जाते 9 धावा. पुढे सरसावतोय. फटका येतोय. फटका खराब आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर मारतोय योगेश राऊळ आणि स्वतः माघारी परततोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत पाटकर. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत पाटकर. पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर संतोष यांनी दुसऱ्या चेंडूवर योगेशाला माघारी पाठवलं. धावसंख्या स्थिर आहे 9 धावांवर. पहिला चेंडू समाप्त. पुढील चेंडू दुसरा चेंडू संतोषाचा अनिकेत साठी. अनिकेत पुढे सरसावतोय. फटका येतोय. भेदलं जातंय क्षेत्ररक्षकाला आणि 4 धावा वसूल केल्या जात आहेत अनिकेत यांच्या बॅट बंद. धावफलक आहे 13 धावा. एक खणखणीत चौकार आल्या आल्या मारला जातोय अनिकेत पाटकर यांच्या मार्फत. पुढील चेंडू षटकातील तिसरा चेंडू अनिकेत यांच्यासाठी संतोष यांचा. पाहूया संतोष कशा पद्धतीने आता फेकी करेल एक चौकार घेतल्यानंतर. आता मात्र थोडासा दिशा भरकटतोय संतोष. स्वेर चेंडू फेकला जातोय संतोष मार्फत म्हणजेच अवांतर स्वरूपाची अजून एक धाव जोडली जाईल. धावफलक आहे 14 धावा. सुरेख सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण अनिकेत मार्फत केलं जातंय. चेंडू मात्र हा निर्धाव राहील यात काही शंका नाही. 14 धावा 3 चेंडू समाप्त. षटकातील 14 चेंडू संतोष यांचा. फुलटॉ चेंडू आहे. यावर हलकेच तटावतोय ऑफ साइडच्या दिशेने आणि एकेरी धाव मिळवतोय अनिकेत. धावफलक हल्ला जातंय 15 धावा. दरम्यान स्ट्राइक सुद्धा रोटेट होते. स्ट्राइक वर येतोय एक घणाघाती फलंदाज गणेश राऊळ. पाहूया या चेंडूवर काय करतोय गणेश. 4 चेंडू समाप्त. धावफलक आहे 15 धावा. संतोष यांचा चेंडू थोडासा दिशा भरकटतोय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. यष्टीचीचं अपील तर केलं गेलंय. पंच निर्णय देतील. स्वेर चेंडू आहे आणि फलंदाज सुद्धा बाद आहे. यष्टीचीत स्वरूपात गणेश राऊळ मात्र माघारी परतेल. एक धाव मात्र मिळाली पण गडी सुद्धा गारद झाला. एक चांगला एक अष्टपैलू खेळाडू मात्र बाद होऊन तंबूत परततोय गणेश राऊळ. धावसंख्या स्थिर आहे 16 धावांवर. सूरज नवीन फलंदाज. 4 चेंडू समाप्त. धावसंख्या 16 आहे. सूरज नवीन फलंदाज. सुरेख तटावतोय. एकेरी धाव मिळवतोय. धावफलक हल्लं जातंय 17 धावसंख्या बनते. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील म्हणजे दुसऱ्या षटकातील. फुलटॉस चेंडू घेतोय. चेंडू बॅनरला आदळतोय एकेरी धावेसाठी. धावफलक आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक दिसतोय. इनिंगची सांगता करण्यासाठी चालू असलेला शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना अंदुर्ले बॉयज विरुद्ध स्वामी समर्थ फाट. पाट संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीला आव्हान दिलंय अंदुर्ले बॉयज संघाला. अंदुर्ले बॉयज संघाने फलंदाजीचं आव्हान स्वीकारून पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात
18 धावा मिळवल्या आहेत आतापर्यंत. अजूनही 6 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत. पाहूया 6 चेंडू वर काय करामत करतोय आंदुर्ले संघ. कितपत धावा मिळवण्यामध्ये यशस्वी ठरला जातोय तर कितपत धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरला जातोय पाट संघ. नवीन गोलंदाज आहे ताता, अनिकेत उर्फ ताता. बॅटची कडा चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर 18 धावांवर. अजूनही 5 चेंडू शिल्लक. अनिकेत टू अनिकेत, ताथा आणि अनिकेत अशी जोड बॅटल दिसते. दुसरा चेंडू सुद्धा अडवला गेलाय. 2 चेंडू वारंवार निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरला जातोय ताता. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर आहे 18 धावांवर. आता मात्र एकेरी धाव मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय अनिकेत पाटकर. धावफलक हल्लं जाते 19 धावा. पुढील चेंडू यावर सुद्धा हलकेच तटावतोय ऑफसाइडच्या दिशेने आणि एकेरी धाव मिळवतोय अनिकेत. धावफलक आहे 20 धावा. शेवटचे 2 चेंडू भैरवी घालणारे 2 चेंडू, इनिंगची सांगता करणारे 2 चेंडू. अनिकेत उर्फ ताता यांचे अनिकेतसाठी. अनिकेत पुढे सरसावतोय. भाटका प्रतिमा खणखणीत षटकार. 6 धावांनी धावसंख्येत होतोय मोठा बदल. धावफलक आहे 26 धावा. पाच चेंडू समाप्त. धावफलक आहे 26 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आणि 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 फलंदाज बाद. यष्टीची तो स्वरूपात माघारी अनिकेत. शेवटचा चेंडू फसवा, थोडासा माघारी परतावं लागलं. 26 धावा 3 षटकामध्ये मिळवले आंदुर्ले संघाने आणि 27 धावांचं उद्दिष्ट शिल्लक ठेवलंय स्वामी समर्थ पाट संघासमोर. क्रीडा रसिकांसाठी खुशखबर आहे. संत बाळूमामा क्रिकेट संघ परुळे आयोजित पंचक्रोशी एक गाव एक संघ मर्यादित नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर दिनांक 28 फेब्रुवारी 1-2 मार्च 2025 रोजी आयोजित केली गेली आहे. इच्छुक संघांनी या स्पर्धेमध्ये आपली नाव नोंदणी करायची आहे. सर्व क्रीडा रसिकांना खुशखबर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, श्री संत बाळूमामा क्रिकेट संघ परुळे आयोजित पंचक्रोशी एक गाव एक संघ मर्यादित नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट प्रीमियर लीग सन 2025 28 फेब्रुवारी 1-2 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. याच मैदानावर ही स्पर्धा होईल याची नोंद सर्व क्रीडा रसिकांनी घ्यायची आहे, खेळाडूंनी घ्यायची आहे. अठरा चेंडू आणि 27 धावा असं समीकरण दिसतंय मैदानामध्ये. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरते जोडगोळी ताता आणि प्रथमेश.
पंच सामना चालू करून घ्या विनंती आहे. सामना चालू करून घ्या. बराच अवधी होतोय. विनंती आहे दोन्ही संघांना. गोलंदाज आहे अमरेश. सामन्याला सुरुवात 27 धावांच्या पाठलागाला सुद्धा सुरुवात. अनिकेत उर्फ ताता प्रथम फलंदाज. सोबतीला आहे प्रथमेश. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने येतोय. फटका ऑफ. एकेरी धावेचा फटका. धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. धावफलक आहे एक चेंडू समाप्त आणि एकच. पुढील चेंडू. दुसरा चेंडू. फटका फटका फसतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर. एक मोठा गडी माघारी परतला जातोय. हुकमी एका माघारी परतला जातोय. ताता तुळसकर माघारी म्हणजेच थोडासा संघ बिथरलेला दिसतोय. नवीन फलंदाज त्यांची जागा सांभाळण्यासाठी अनिकेत. दोन चेंडू समाप्त. एक गडी बाद आणि एक अशी धावसंख्या. षटकातील पुढील चेंडू अनिकेत यांच्यासाठी. उलटा चेंडू आहे आणि थोडासा बचावला. 1-2 इंचांनी चेंडू वरून गेला, नाहीतर हा चौकार असला असता. यावर मात्र एकच धाव. 3 चेंडू समाप्त 2 धावा. यावर लागते दुहेरी धावेची मोहर. धावफलक हलतय. धावा बनतायत. 4 चेंडू समाप्त 4 धावा. पुढील चेंडू पुढे सरसावतोय. फटका येतोय, मात्र हा टॅप स्वरूपाचा फटका आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवर. 5 चेंडू समाप्त झाले आहेत आणि 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 27 धावांचा पाठलाग करतोय स्वामी समर्थ पाठ संघ. आंदुर्ले बॉयज संघासमोर फुलटा चेंडू. यावर सुद्धा एकेरी धाव. पहिलं षटक समाप्त. धावफलक बनतय 6 धावा. एक गडी बाद 6 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी आंदुर्ले गावचा सुपुत्र अनिकेत पाटकर. स्ट्राइक वर आपल्याला दिसतोय सलामीला आलेला फलंदाज प्रथमेश. अनिकेतचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील प्रथमेशसाठी. प्रथमेश हळूवार तटावतोय. ऑफसाइडच्या दिशेने एकेरी धाव मिळवतोय आपल्या संघासाठी. एकेरी धावेने धाव संख्येत होतोय थोडासा बदल. धाव बनतायत 7 धावा. पुन्हा एकदा एकेरी धाव. धावफलक पुन्हा एकदा हल्लं जातंय. धावा बनतायत 8. 2 चेंडू समाप्त झालेले दिसतायत. तिसरा चेंडू.
हा मात्र फसवा चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. प्रथमेश मात्र माघारी परततोय निराश मनाने. षटकातील तिसऱ्या चेंडूवर धावसंख्या स्थिर 8 धावांवर. नवीन फलंदाज अमरेश. नवीन फलंदाज अमरेश प्रथमेशची जागा सांभाळण्यासाठी. अनिकेत मात्र सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया पुढील चेंडू. पुढे सरसावतोय मात्र एकच धाव या चेंडूवर मिळेल. धावफलक आहे 9 धावा. 4 चेंडू समाप्त. षटकातील 5वा चेंडू अनिकेत यांचा. पुन्हा एकदा अमरेश साठी हा चेंडू सुद्धा 21 धावेसाठी निघतोय. 21 धावेने धावफलक जात आहे दुहेरी आकड्यात म्हणजे 10 धावांसाठी. षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू 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 स्वेर आहे. चेंडू स्वेर आहे. फलंदाज सुद्धा सुरक्षित आहे. स्वेरची 1 धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण गणेश करताना दिसतोय. चेंडू हा निर्धाव जाईल. धावसंख्या 11. शेवटचं आणि अंतिम षटक. गरज आहे 16 धावांची. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर आहे. फ्रेश गोलंदाज वापरावा लागेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. योगेश राऊळ तेज रफ्तार गोलंदाज, आंदुर्ले गावचा सुपुत्र. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गरज आहे पाठ संघाला 16 धावांची. हा पहिला चेंडू हळूवार टप्प्यावरचा चेंडू. फसवा चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक सूरज यष्ट्यांच्या भागेत चोख भूमिका बजावताना दिसतोय. यष्टीची तर स्वरूपात अनिकेत माघारी परततोय. नवीन फलंदाज संतोष त्यांची जागा सांभाळण्यासाठी. पाहूया संतोष पुढील चेंडूंचा कशा पद्धतीने समाचार घेतोय. काय होतंय, काय बिघडतंय, कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय या शेवटच्या 5 चेंडू मध्ये आपल्याला समजेल. पुढील चेंडू. दुसरा चेंडू. हळूवार टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमच योगेश राऊळ मार्फत. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. पुढे सरसावतोय हा चेंडू क्षेत्ररक्षक भेदला जातोय. पायामधनं चेंडू थेट चौकाराला जाऊन भिडतोय. 4 धावा. 4 धावांनी धावफलक हल्लं जातंय. धावफलक आहे 15 धावा. अजूनही 12 धावांची गरज. 3 चेंडू शिल्लक. यावर एकेरी धाव म्हणजे समीकरण बदलतंय. 2 चेंडू शिल्लक आणि 11 धावा. दोनही मोठ्या फटक्यांची गरज, षटकारांची गरज जर हा सामना जिंकायचा असेल स्वामी समर्थ पाठ संघाला. पुढे सरसावतोय. फटका येतोय. फटका अडवला जातोय. आता मात्र सामन्याची औपचारिकता बाकी. 1 चेंडू शिल्लक आणि 11 धावेची गरज. सुरेख क्षेत्ररक्षण अनिकेत पाटकर करताना दिसतोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव म्हणजेच आंदुर्ले बॉयज संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. स्वामी समर्थ पाठ संघ आपण या स्पर्धेदरम्यान आपला संघ उतरविला त्याबद्दल मंडळाकडून आपले खूप खूप आभार. यानंतर